नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM युवन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या स्वर्गीय शरद भाऊ आचार्य यांच्या व्याख्यानमालेचा दुसरा दिवस होता आणि त्यानिमित्त आपण प्रमुख पाहुणे आमंत्रित केले होते अतुल काहते सर। सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये। आणि आपल्या सोबत मंगेश घोडके सर आहेत, आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल म्हणून ते काम पाहतात। आम्ही दोघं मिळून सरांना काही प्रश्न विचारणार आहोत। अर्थातच विषय AI आहे आणि सुरुवातीला मी अतुल काहते सरांचा थोडक्यात परिचय करून देते, कारण त्यांचा परिचय आणि कार्य फारच मोठा आहे। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा 25 वर्षाचा अनुभव आहे। तसंच या क्षेत्रामधील विविध अभ्यासक्रम शिकवण्याचा 25 वर्षांपेक्षाही जास्ती अनुभव आहे। सध्या सीडॅक पुणे येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे अभ्यासक्रम शिकवण्याचं काम ते पाहतात। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव सिंटेल, अमेरिकन एक्सप्रेस, बऱ्याचशा बँकिंग सेक्टर्समध्ये देखील त्यांनी विभाग प्रमुख म्हणून कामगिरी सांभाळली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानात्मक तंत्रज्ञान विषयक प्रकल्पांची उभारणी त्यांनी केलेली आहे। अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर इथे काम करण्याचा सरांचा अनुभव आहे। सीडॅक, सिम्बायोसिस तसंच पुणे विद्यापीठ इथल्या अनेक कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर्स म्हणून 25 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे। 80 पुस्तकांचं लिखाण, इंग्रजीमध्ये 30 आणि मराठीत 50 अशी त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत। संगणक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसंच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन, C++ अशा अनेक पाठ्यपुस्तकांचं लिखाण, त्यामधील काही पुस्तकं भारतामधल्या तसंच काही परदेशांमधल्या जवळपास 50 विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जातात। दोघा पुस्तकांचा चीनी भाषेत देखील अनुवाद करण्यात आलेला आहे। मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं सरांची आहेत। मला हे सगळं तुमचा करिअरचा ग्राफ पाहता प्रश्न पडलाय। मगाशी आपण तोच प्रश्न घेतला होता की सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळून एवढं ग्रंथसंपदा तुम्ही कशी साध्य केली, त्याविषयी थोडंसं विचारायला आवडेल। मला असं वाटतं की कुठल्याही विषयाची आपल्याला आतून ओढ असेल आणि दुसरं लोक त्याला बरेचदा टाइम मॅनेजमेंट असं नाव देतात, पण मला असं वाटतं की जास्त खरं म्हणजे हे आपलं वर्क मॅनेजमेंट आहे। म्हणजे आपण आपलं काम जर का व्यवस्थितपणे करू शकलो आणि अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर एका गोष्टीचा थोडासा कंटाळा आला की दुसरी गोष्ट आपण तशाच प्रकारची घेतली, तशाच प्रकारची म्हणजे काम करायचा कंटाळा आला तर लिखाणाचा कंटाळा आला तर आणखीन काहीतरी वाचा, तर आपोआपच त्याच्यात आपण राहतो कायम आणि एकच गोष्ट करून त्याचा कंटाळा आला असं कधी होतच नाही। सर, सुरुवात जेव्हा आपण करतो आणि आता आम्ही महाविद्यालयात आहोत, आमच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तुमचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला मला असं विचारायचं वाटतं की तुमची अर्ली लाईफ किंवा एज्युकेशन हे कशा प्रकारे झालं, त्याचबरोबर तुम्ही IT क्षेत्राकडेच कसे वळात आणि त्या माध्यमातून तुम्ही हे जे काही आता वेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं किंवा वेगळे पदं तुम्ही भूषवली, तर त्याबद्दल तुमचा स्त्रोत आपलं तुमचं इन्स्पिरेशन कसं होतं किंवा त्याबद्दल तुम्हाला कशी ओढ लागत गेली, त्याबद्दल सांगा। माझं शिक्षण खरं म्हणजे मराठी माध्यमातून झालं, अगदी साधं, काही त्याच्यात विशेष काही नव्हतं। मी BSc स्टॅटिस्टिक्स केलं कारण मला थोडीशी स्टॅटिस्टिक्सची आवड आधीपासून होती। एकूण म्हणजे कुठलीही गोष्ट घेऊन त्याची टॅब्युलेशन करणं, त्यातनं काहीतरी निष्कर्ष कसे काढता येतात बघणं, असं थोडासा नाद होता। आणि याचं कारण असं की मला क्रिकेटची आकडेवारी जमवायची खूप आवड होती आणि ते आणि स्टॅटिस्टिक्स या दोन्हीची खूप सांगड घालता येते असं माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी माझी डिग्री त्याच्यात घेतली। आणि त्यानंतर त्या वेळेला संगणक क्षेत्र भारतात नुकतंच म्हणजे अगदी सुरू होत होतं असं नव्हतं, पण ज्याला आपण म्हणू की अगदी नवीन नोकऱ्या खूप वेगाने येत होत्या असं होतं। आणि त्यावेळेला एका कंपनीची जाहिरात त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्या ॲसेंट म्हणून पुरवण्याची त्याच्यात आली आणि मी तिथे अप्लाय केलं आणि मला ती नोकरी मिळाली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टॅटिस्टिक्स नंतर जेव्हा मी MBA करत होतो 2 वर्ष सोलापूरमध्येच, तर त्यावेळेला माझं MBA सकाळी फक्त 7 ते 10 का 11 असं असायचं। मग उरलेला दिवस काय करायचं असं म्हणून मी एका तिथे कम्प्युटरचे नवीनच कोर्सेस चालू झाले, तो लावला कोर्स आणि ते मला इतकं आवडायला लागलं की माझं स्टॅटिस्टिक्स आणि MBA मागे पडलं आणि त्याच्यातच राहतं। करेक्ट नाही, कारण की आता आमच्याकडे फुल फ्लेज 2 कोर्सेस चालतात, IT आहे, CS आहे, त्याचबरोबर आमचे जे ट्रेडिशनल कोर्स BA, BCom, BSc त्यातली मंडळी काही IT क्षेत्रामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात, तर त्यामुळे अशा प्रकारे त्यांना कसं पुढे जाता येईल याचं तुमचं मार्गदर्शन होतं। पुढे जाता आपल्याला असं दिसेल की आता AI म्हणजे सगळीकडेच व्यापलेलं आहे, मुलं सुद्धा त्याचा वापर करतात आणि त्यातलं प्रसिद्ध म्हणजे आपलं ChatGPT हे जास्त करून आमचे विद्यार्थी
वापरत असतात. सो ते वापरत असताना मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की आम्ही मुलांना किंवा आमच्या टीचर्सनी मुलांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करावं, की आपण एक म्हणतो फायनान्शियल लिटरसी आहे, IT लिटरसी आहे, तर तसं AI लिटरसी करण्यासाठी मुलांना आपण काय सांगू शकतो, कशा पद्धतीने त्यांना इन्स्टेड ऑफ फक्त त्यांचा वापर करण्यापेक्षा त्याला कशा चांगल्या पद्धतीने वापरता येईल, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये वापरता येईल, याच्याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. मला असं वाटतं याच्याकडे आपण 2 पातळ्यांवर बघितलं पाहिजे. एक म्हणजे कुठलाही विषय, कुठलाही विद्यार्थी जेव्हा शिकत असतो तर त्या विषयामधल्या मूलभूत गोष्टी शिकण्याचा कंटाळा कधीही करू नये. म्हणजे ते आपण यायला विचारायला लागलो, म्हणजे उदाहरणार्थ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कुठलाही विषय आणि त्याच्यामधले काही मूलभूत उदाहरणार्थ थिअरम्स आहेत, प्रिन्सिपल्स, तर अशा गोष्टी समजा आपल्याला काही कळल्याच नाहीत आणि आपण त्याच्यासाठी एआयवर अवलंबून राहायला लागलो तर ते खूप धोक्याचं आहे. कारण त्याचा अर्थ आपण काहीच शिकणार नाही आणि आपण काहीच शिकलो नाही तर त्या शिक्षणाला अर्थच नाही. म्हणजे आपण थोडक्यात एआयला सगळं आपलं काम आउटसोर्स केलेलं आहे आणि आपली बुद्धी म्हणजे काही वापरलेलीच नाहीये. त्यावेळेला कदाचित हे सोपं वाटतं, मजेशीर वाटतं, नंतर त्याचे खूप धोके येतात. याचं सोपं उदाहरण म्हणजे आज तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये नोकरीला गेलात, IT मधलं मी सांगतो, कुठलीही कंपनी तुमची डिग्री काय आहे किंवा म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय शिकलात वगैरे याला तुलनेने कमी महत्व देते. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता याला खूप महत्व आहे. आणि जर शिक्षणाच्या काळात तुम्ही या गोष्टीकडेच दुर्लक्ष केलेलं असेल आणि शॉर्टकट म्हणून सारखं AI वापर, गुगल वापर असं केलेलं असेल, तत्कालीन तुम्हाला फायदा होईल तेवढा, परीक्षेत तुम्ही पास व्हाल, चांगले मार्क्स मिळतील, पुढे तुम्ही काय करणार हा मोठा प्रश्न. कदाचित तेवढी मॅच्युरिटी विद्यार्थ्यांच्या डोक्यात त्यावेळेला नसते, पण मला वाटतं पालकांनी तरी हे समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं, याचा वापर सकारात्मकपणे करायला काहीच हरकत नाही. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की AI मुळे तुमची वैयक्तिक प्रॉडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता कैक पट वाढू शकते. फक्त ज्या गोष्टी तुम्हाला येतात त्या गोष्टी तुम्ही परत परत करण्यापेक्षा त्यात जो वेळ वाया जातो तो AI कडून करून घेणं किंवा काही वेळा नवीन संकल्पना शिकायलाही हरकत नाही. म्हणजे मला एक गोष्ट येते पण त्याच्या पुढची येत नाहीये आणि मला काही त्याचा सोर्स सापडत नाहीये, AI कडनं जरूर शिका, काहीच हरकत नाही, पण नुसतीच उत्तरं मिळवून ती कुठेतरी छापायची अशासाठी AI चा वापर करू नका. पुस्तकं तुम्ही बरीचशी लिहिली आहात, तर तुम्हाला अशी भीती नाही का वाटली किंवा AI जेव्हा सगळी उत्तरं आपल्या झटापट मोबाईलवर अवेलेबल असतात आणि हल्लीची पिढी पुस्तकांकडे फार कमी वळते आणि आपण म्हणतो की वाचाल तर ती पिढी नष्ट होते थोडीफार, तर AI आल्यावर पुस्तकांकडे एकदमच कोणी वळणार नाही असं होईल का? काही प्रमाणात ती भीती खरी आहे, कदाचित ते वाढेल सुद्धा, पण मला असं वाटतं काही विषय असे असतात की जे तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय खरोखर ते समजतच नाही. अशासाठी पुस्तकं राहतील. कदाचित काही जण म्हणतील की पुस्तकांच्या ऐवजी आम्ही उत्तम व्हिडिओज बघू, काही हरकत नाही, व्हिडिओज बघा, पण जिथून तुम्हाला खरोखर तो विषय मुळापासून कळतो यासाठी जे करावं लागेल ते करा. म्हणजे अगदी त्यासाठी ChatGPT वापरलं तरी हरकत नाही, पण पुन्हा तोच मुद्दा आहे की कशासाठी तुम्ही हे वापरताय. त्यामुळे पुस्तकं काहीशी कालबाह्य झाली काही हरकत नाही, म्हणजे तरीही पुस्तकं येत राहतील जे खरोखर वाचक असतात, कारण सगळ्याच लोकांना ते इंटरनेटवर वाचायला आवडत नाही असंही आहे. असे दोन्ही मतप्रवाह आहेत. बरं, पुढे आता आपलं विद्यार्थ्यांचं झालं, आता मूळ मुद्दा आपला शिक्षकांचा येतो. कारण आता बऱ्याचदा कसं झालं की कम्प्युटरवर सगळे आलं, ऑनलाईन जेव्हा सुरू झालं, म्हणजे आपल्या करोना काळामध्ये ज्यावेळेला झूमचे आले किंवा बाकीचे ऑनलाईन लेक्चर्स आणि सगळं आलं, त्यामुळे संवाद आपला कमी झाला. AIच्या मुळे आता असं झालं की AI टूल्स आल्यामुळे शिक्षकांची भूमिका ही बदलली आहे. म्हणजे त्यांनी आता फक्त माहिती द्यायची का, किंवा आमच्याकडे फॅसिलिटेटर असतात मुलांसाठी, म्हणजे काही कन्सल्ट करायचं असेल मुलांना, 1-to-1 बोलायचं असेल तर त्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. काही मागे पडलेली मुलं असतात, कमी मार्क मिळतात, त्यांच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस, या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. पण मग या AI मुळे शिक्षकांनी आता त्यांची भूमिका कशी बदलली पाहिजे किंवा कशा पद्धतीचे आपण म्हणू टूल्स म्हणा, टेक्नॉलॉजी म्हणा, किंवा कशा प्रकारे त्यांनी आता विद्यार्थ्यांबरोबर त्यांचं संबंध आता वाढवले पाहिजे, त्याबद्दल थोडं सांगा. AI मुळे अतिशय उत्कृष्ट तुम्ही बदल शिक्षणामध्ये करू शकता शिक्षकाच्या भूमिकेतून. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा मी इतिहास विषय शिकवतोय आणि मला अमुक कुठली तरी लढाई किंवा काहीतरी तह झाला होता पूर्वीच्या काळी, तर त्यावेळेला माझी विचारशक्ती मर्यादित आहे, माझं वाचन मर्यादित आहे, तर मी त्याच्यावर कुठल्या प्रकारचे प्रश्न काढू शकेन ते बरेचदा ठराविक छापाचे होतात. तर तुम्ही ते AIला सांगू शकता की मला या विषयावर उदाहरणार्थ 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तूच काढून दे, किंवा या विषयावर एक निबंध मला लिहायचा असेल तर नेमके 5 कुठले मुद्दे तू काढशील, त्यानंतर ते तपासून सुद्धा AI कडून घ्या. म्हणजे याच्यात काहीही कमी वाटण्याची गरज नाहीये. आणि मला असं वाटतं की यामुळे तुम्ही आणखीन वेगळा काहीतरी विचार करायला लागाल, तुम्ही मुलांना आतापर्यंत जे दिलं नव्हतं ते द्यायला लागाल. अशा दृष्टीने AI कडे बघितलं तर, आणि
मुलांना ते जाणवेल की तुम्ही एआयचा वापर करताय. तुम्ही मुलांनाही एनकरेज करा, एआय वापर, म्हणजे त्यात काही हरकत नाही, पण तू एआय कसं वापरलेस हे मला दाखव आणि त्याच्यात तू स्वतःची भर काय टाकली हे बरोबर. माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं. नक्कीच. म्हणजे जितकं आपण ते लपवाछपवी करू तितकं त्याचा गैरवापर होईल. नाही, याच अनुषंगाने मी तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुम्ही व्हिजिटिंग फॅकल्टीज आहात, आपल्या युनिव्हर्सिटीज ज्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूटला आहेत, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला वगैरे पण आहात. सो त्या अनुषंगाने मला हा प्रश्न विचारायचा होता की जर का आपण मुलं आता आपल्या सेट काढून सिलेबस असतो, परीक्षा पद्धत आहे, सगळे आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीने घालून दिले, त्यामुळे त्या शिक्षकांना ते करायचं आहे. पण मुलं आपली ही जेनझी आहेत किंवा ती पुढच्या पिढीची आणि ते असे शॉर्टकट वापरत असतात, त्यामुळे तिथे कुठेतरी कम्युनिकेशन गॅप दिसतो मुलांमध्ये आणि आपल्या शिक्षकांमध्ये. तर त्यामुळे शिक्षकांनी कुठल्या पद्धतीने मुलांना काय म्हणू त्यांना अडॉप्ट करावं किंवा त्यांचे जे काही शिक्षण पद्धती आपण म्हणू सिलेबस पद्धत आहे किंवा त्यांची शिकवण्याची जी पद्धत आहे ती कशी बदलावी किंवा त्यांनी काही नवीन टूल्स कसे वापरावे याच्याबद्दल सांगा थोडंसं. खास किंवा करून तुम्ही काय वापरत होता किंवा तुम्ही जेव्हा व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जाता काय करता, काय बदल बघता तुम्ही आता? खास करून मला असं वाटतं की महाविद्यालयीन पातळीवर सगळा भर हा आता पुस्तकी शिक्षणापासून एकूण तुम्हाला कामामध्ये काय लागणार आहे याच्यावर गेला पाहिजे. म्हणजे तो स्वतः तुम्हाला कुठेतरी नोकरी मिळवून देण्यासाठीचं काम असू शकतं, तुम्ही स्वतः व्यवसाय काहीतरी चालू करणार, जे काय असेल ते. आणि असं आपण जर का डोळ्यासमोर ठेवलं तर तो शिक्षकाचाही दृष्टिकोन बदलतो की आपल्याला मुलांना हे नुसतंच डिग्री मिळवण्यासाठी तयार करायचं नाहीये, तर त्यातनं खरोखर हे पुढे काम करतील मुलं मुली यासाठी तयार करायचे. आणि मुलांनाही हे आपण सुरुवातीपासून पटवून दिलं की आम्हाला तुमच्यावर वॉच ठेवायचं नाहीये, काहीतरी तुमच्यावर डिग्रीचा शिक्का टाकून तुम्हाला पुढे ढकलायचं नाहीये, तुम्हाला खरोखर या जगामध्ये काय चालतं ह्यासाठी आम्हाला तुम्हाला घडवायचं. तर ते मुलांनाही ते पटेल तशा अंगाने सांगितलं की बघ तू आता हे शॉर्टकट्स वापर, पण उद्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी गेलास सगळं डिसेबल केलेलं आहे, एकही गॅजेट वापरायचं नाही आणि आता हाताने तू तो सॉफ्टवेअर लिहून दाखव किंवा इंजिनिअरिंग मधला काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखव, तू काय करणार आहेस. त्यामुळे ते शिकणं किती महत्वाचं आहे हे या दृष्टिकोनातून पटवून दिलं तर मला वाटतं अलीकडच्या पिढीला ते कळतं. आणि थोडं त्यांच्या कलाने त्यांनाच समजा दिसलं की शिक्षकच वापरतात ChatGPT वगैरे, तर त्यांची भीती चेपते, तेही चांगल्या प्रकारे ते वापरू शकते. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया, कारण एआय हा विषय जेवढा एआय मोठा आहे तेवढा हा विषयाची व्याप्ती देखील मोठी आहे. आपण अतुल काहते सरांकडनं आणखी एआय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण एआय विषयी चर्चा करतो आहोत आपले वक्ते अतुल काहते सर यांच्यासोबत. सर, आता आपण शैक्षणिक विद्यार्थ्यांबद्दल बोललो, शिक्षकांबद्दल बोललो, आता थोडं कॉर्पोरेट वगैरे आपण बँकिंग सेक्टरचा जो विषय केला, आता कॅशलेस जायचं सध्या चालू आहे, तर तिथे सुद्धा एआयचा आपल्याला कसा उपयोग होईल, बँकिंग सेक्टर, कॉर्पोरेट याविषयी थोडंसं. खूप वेगवेगळ्या अंगांनी होतो एआयचा वापर आता. म्हणजे उदाहरणार्थ एखादा माणूस बँकेमध्ये आज कर्ज मागायला गेला तर त्याला कर्ज द्यावं का नाही हा निर्णय एआय घेतं. म्हणजे उदाहरणार्थ त्या माणसाची प्रोफाईल, म्हणजे त्या माणसाचं वय काय आहे, त्याचं उत्पन्न काय आहे, घरात किती लोक आहेत, त्याचं स्वतःचं घर आहे का, किंवा आधी त्याच्या डोक्यावर काही कर्ज आहेत का, क्रेडिट कार्ड आहे का, ही सगळी माहिती तुम्ही भरली एक क्षणार्धात साधारण अशा प्रकारची प्रोफाईल असलेल्या किती माणसांनी आतापर्यंत कर्ज घेतलं आणि त्यातल्या कितीने बुडवलं हे एआय तुम्हाला क्षणात सांगतं आणि त्याच्यावरून तुम्ही निर्णय घेऊ शकता. किंवा लोकांच्या दृष्टीने विचार केला, म्हणजे वैयक्तिक गुंतवणूक, तर त्याचे कुठले कुठले पर्याय आहेत, सध्या काय जास्त चालू आहे, 5 वर्षात काय घडलं, पुढच्या 5 वर्षात काय घडू शकेल, हे सगळं एआय ज्या वेगाने आणि अचूकतेने करू शकतो ते माणूस करू शकत नाही. असे अनेक मुद्दे येऊ शकतात. याच मुद्द्याला मी धरून म्हणजे बँकिंग क्षेत्राच्या हिशोबानेच विचारतो, कारण आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे आपलं पेमेंट सुद्धा ऑनलाईन आहे, जीपे आहे किंवा ऑनलाईन ज्या काही वेगळ्या आपल्या प्लॅटफॉर्म दिलेले आहेत त्याच्यामध्ये झालेलं आहे. पण त्याच अनुषंगाने जर आपण त्याच्याबद्दलचे क्राईम बघितले, सायबर क्राईम जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जी वाढ झालेली आहे, तो एकंदरीत म्हणजे मला तुमचा एक व्ह्यू असा हवा आहे की जर आपण हे एवढं ऍडव्हान्स केलेलं, सगळं मान्य आहे, संपूर्ण आपण डिजिटलायझेशन सगळं झालेलं आहे, परंतु त्यातून होणारे नुकसान आहे किंवा त्यातून होणारं मॉनिटरी नुकसान आहे, म्हणजे काहींचे लाखो रुपये बुडत आहेत, काहींचे करोडो काही हे झालेले, डीपफेकचा वापर केला जातो किंवा ऑनलाईन कुठल्या ट्रिक्स वापरल्या जातात की ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की माझा भाऊच फोन करतोय किंवा कोणी असं जवळचा कोणी करतोय आणि पैसे मागतोय. आणि त्या अनुषंगाने मला तुम्हाला असं प्रश्न आहे की तो जो नुकसान आहे ते जास्त आहे का, की जे काही आपलं डेव्हलपमेंट झालंय त्याच्या कम्पॅरिझन मध्ये हे जे आहे हे आपलं नुकसान जास्त झालंय असं वाटतं का तुम्हाला?
नक्कीच हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं याच्यासाठी 3 गोष्टी कारणीभूत आहेत. पहिली म्हणजे लोभ किंवा हाव, दुसरी म्हणजे भीती आणि तिसरं म्हणजे तांत्रिक गोष्टींबद्दलची माहिती नसणं. लोभ किंवा हाव म्हणजे कुठूनही आपल्याला काही फुकट मिळणार किंवा तुमचे पैसे दुप्पट होणार, हे असं म्हटलं की मानवी प्रवृत्ती आहे. त्यातल्या काही जणांना ते नियंत्रण आणणं जमतं, काहींना जमत नाही. भीती, तुम्ही जसं म्हणालात की आपला भाऊ बहीण आई वडील कोणीतरी संकटात आहेत आणि ताबडतोब पैसे पाठवा. अलीकडे नवीन डिजिटल अरेस्ट म्हणून प्रकार निघाला आहे की तुम्हाला घरच्या घरी तुम्ही अटकेत आहात वगैरे सांगितलं जातं आणि माणसं कोट्यवधी रुपये त्याच्यात गमावतात. ती भीती. आणि तिसरं म्हणजे तंत्रज्ञानाविषयीची जाणीव नसणं किंवा आता दुर्दैवाने खरोखरच सिनियर सिटीजन जाऊ देत, पण सर्वसामान्य लोकांना ही जाण कुठून येणार. तर याच्यासाठी मला असं वाटतं की एक सोपा उपाय आपण करू शकतो. थोडीशी माहिती वाढवणं आणि निदान कुठल्या प्रकारचे गुन्हे घडतात याची माहिती घेणं गरजेचंच आहे. पण आणखीन एक सोपा उपाय म्हणजे असं बँक खातं जे तुम्ही ऑनलाईन वापरता त्या खात्यामध्ये अगदी मिनिमम बॅलन्स ठेवायचा. म्हणजे उद्या काही झालं, चुकून हॅक झालं तरी दुसरं खातं ते इंटरनेटला जोडूच नका, म्हणजे ते किंवा ते वापरू नका. इंटरनेट असेल तर अजिबात कुठेच. असं आपण करू शकतो. ओके ओके. बरं, पुढे जाऊन पुन्हा आपण आपल्या कॉलेजच्या याच्यावर येऊया. थोडासा एआयचा वापर जो सध्या वाढत चाललेला आहे की पूर्वी आमच्याकडे म्हणजे कॉलेजेसमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ओपन बुक पद्धत होती की मुलांना घोकंपट्टी करण्यापेक्षा ठीक आहे तुम्ही या ओपन बुकमध्ये तुम्ही हे करा, किंवा होम असाइनमेंट दिलं जातं की तुम्ही घरी जाऊन त्याचे उत्तर द्या आणि सगळं केलं जातं. सो त्या पद्धतीने आता या एआयच्या जमान्यामध्ये ओपन इंटरनेट किंवा ओपन एआय अशा पद्धतीचं काही परीक्षा होण्याची शक्यता किंवा त्याचं काही आहे का, सुरुवात झाली का? म्हणजे अशा पद्धतीने की फक्त अभ्यास म्हणजे घोकंपट्टी करून प्रश्नाची उत्तरं लिहून उत्तर घेण्यापेक्षा समजा काही केस स्टडी असतील किंवा वायवा असतील किंवा ओपन बुक्स असतील किंवा प्रोजेक्ट्स असतील, ह्या बेसवरती आता परीक्षेचं म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलला म्हणा किंवा कॉलेज लेवलला काही बदल होत चाललेले आहेत का? एक प्रयोग या संदर्भात कुठली आयआयटी आता माझ्या लक्षात नाही, बहुतेक कानपूरने केला होता की जिथे त्यांनी मुलांना सांगितलं की तुम्ही ChatGPT परीक्षेमध्ये वापरा. फक्त तुम्ही एआय कडनं उत्तर घेताना त्याला काय प्रॉम्प्ट दिला हा प्रॉम्प्ट पण तुम्ही त्याच्याबरोबर सबमिट करा. पण मला हे म्हणजे आता हे आयआयटीने केलं त्यामुळे त्यांचा नक्कीच मोठा विचार असेल, पण मला हे योग्य वाटत नाही. याचं कारण असं की अलीकडे आपण तो प्रॉम्प्ट सुद्धा एआय कडनं लिहून देऊ शकतो. तर तो प्रॉम्प्ट मुळात विद्यार्थ्यांनी लिहिलाय का नाही हे कसं काय शोधणार. तर मला असं वाटतं मिश्रण केलं पाहिजे. थोडंसं अॅनालिटिकल ॲबिलिटीज या मार्गाने तपासणं ठीक आहे, हरकत नाही. पण काही गोष्टी तुम्ही म्हणजे संगणकावरच्या परीक्षा पण बंद करा, पेन अँड पेपर कडे जा, सगळे गॅजेट्स बाहेर आणि त्या मुलाला लिहू देत आणि तिथे पण त्या मुलांना हे महत्व कळेल की आपण मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं. बरोबर आहे. कारण की मला माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे मी तुम्हाला एक असं विचारतो की एखाद्या वेळेला आपण ऑनलाईन परीक्षा असतात किंवा ह्या ज्या बँकिंग रेल्वेज एक्झाम्स असतात किंवा बाकी काही कम्प्युटर रिलेटेड जे एक्झाम्स त्या सध्या कम्प्युटर बेस्ड झालेल्या आहेत. त्यामुळे कुठलं एक सेंटर असेल जिकडे 50-60 कम्प्युटर असतील, तिथे जाऊन आपण एक्झाम द्यायचं वगैरे, त्याच्यासाठी लागणारा जो एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर आहे की ज्याच्यात खर्च आहे किंवा बाकीच्या गोष्टी, अदर दॅन दॅट जर का पेन अँड पेपर केलं तर मला वाटतं की तिथे कुठेतरी एक बॅलन्स राहील. अदरवाईज आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती अतोनात खर्च करत चाललोय, त्याचा आउटपुट किती आहे याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देत नाही, असं तुम्हाला काय? बरोबर आहे. आणि बरेचदा असंही होतं की ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कडे आपण त्यामुळे जातो आणि त्यातून खरोखर तुमची लॉजिकल ॲबिलिटी टेस्ट होते का हा प्रश्न आहे. त्यामुळे पेन अँड पेपर पाहिजे तर ते प्रश्न तुम्ही ChatGPT कडून तपासून घ्या, ते स्कॅन करा आणि ChatGPT ला सांगा तू तपास. बरोबर. पण विद्यार्थ्यांना ती सोय देऊ नका. ओके ओके. पुढे जाऊन आता एआय जर आपल्या सगळ्या आयुष्यात आलेलं आहे, एस्पेशली आमच्या अकॅडमिक सेक्टरमध्ये एक महत्वाचा भाग असतो एथिक्स, नैतिकता. सो त्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण एआयचा वापर केला जातो तर एस्पेशली रिसर्च किंवा आमचं काय म्हणतो PG आहे, MPhil आहे, रिसर्च पेपर लिहिणं आहे, तर याच्यामध्ये एआयचा वापर, कारण की बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की एआयचा ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करा जेणेकरून तुमचं प्रेझेंटेशन, पेपर्स किंवा थिसिस चांगला दिसला पाहिजे किंवा जो मॅक्झिमम अनालिसिस झालं पाहिजे. परंतु या टूल्स वापरण्यासाठी रिस्ट्रिक्शन केलं जातं. काही वेळेला ते प्लॅजरिझम आहे किंवा बाकीच्या ह्या गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये मग आता प्लॅजरिझम जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये एआयचाही त्यांनी हे केलं, इंटिग्रेट केलं की एआय मध्ये किती वापरलेलं आहे. सो अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूनी काय म्हणू अडकण्यासारखं नाही का एखाद्या रिसर्चरला. तर तुमचा काय अनुभव आहे किंवा तुमच्या बाबतीत तुम्ही जे आता हे सगळं बघतात वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स, तिकडे काय चालू आहे?
याबाबत? म्हणजे माझं थोडंसं परखड मत आहे या बाबतीत. Yes, sir. भारतामध्ये खरोखर मूळ संशोधन किती होतं हा संशोधनाचा विषय आहे. बरेचदा नुसतंच Secondary. म्हणजे PhD मिळवायची किंवा एकाने दुसऱ्याचं सायटेशन करायचं, त्याने Right. याचं सायटेशन करायचं, Right. असा प्रकार असतो. जे मूळ संशोधक असतात ते मला वाटतं त्याची फिकीर करत नाही, करत कारण नाही. ते खरोखर त्याच्या मागे धावत असतात, त्या खऱ्या ज्ञानाच्या किंवा संशोधनाच्या मागे. त्याच्यात ऍक्सिडेंटली एआयचा जरी वापर झाला आणि समजा ते प्लॅजरिझम मध्ये वगैरे अडकलं तर ते त्याच्यातून सुद्धा बाहेर निश्चितपणे येऊ शकतात, कारण त्यांना तो विषय म्हणजे त्यांनी इतकं पकड त्याची घेतलेली असते की इतर मार्गांनी ते हे करू शकतात किंवा प्लॅजरिझम नाही हे सुद्धा ते सिद्ध करू शकतात. अच्छा. अशी खरी रिसर्चची पातळी असेल तर मला वाटतं प्रश्न येणार नाहीत, पण वरच म्हणजे तरंगत असू तर प्रश्न येतात. त्यामुळे काय होत नाही. आणखी एक प्रश्न म्हणजे भाषेशी निगडीत, कारण आता आपण मराठी भाषा जगवा वगैरे हे सगळं चालू आहे आणि तुमच्या स्वतःच्या पुस्तकांची 2 भाषांतर चीनच्या भाषेत झालेली, तर भाषा कितपत एआयला जमू शकेल आणि मग भाषांतर करणं, निरूपण करणं हे कसं कितपत साध्य होऊ शकेल? भाषांच्या बाबतीत आता एआय कुठे पुढे गेलेला आहे. म्हणजे जवळपास जगातल्या सगळ्या भाषा म्हणजे चिनी, जपानी किंवा जिथे फक्त सांकेतिक आपण म्हणू अशा भाषा असतात फक्त चिन्हांच्या, तिथे सुद्धा आता एआय सहज आलेला आहे. फक्त एकच आहे की कधी कधी एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत ते करताना होत असलेला वृक्षपणा. आता अर्थात म्हणजे काही माणसं पण तशा प्रकारे ते अनुवाद किंवा भाषांतर करतात, पण जो माणसातला जिवंतपणा आहे तो त्याच्यात अजून तितकासा येत नाही. पण ती प्रगल्भता येईल एआय मध्ये काही काळात आणि मला वाटतं भाषांचं अंतर पूर्णपणे मिटेल. म्हणजे कुठल्याही देशामध्ये जाऊन आपण कुठल्याही भाषेत म्हणजे आपल्याला ती भाषा येत नसेल त्याचा काही फरक पडणार नाही. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आपले जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, नेटफ्लिक्स वगैरे जे आहेत, ज्यात इंग्रजी चित्रपट असतात ते जेव्हा आपण मराठीत बघतो तर त्याचा पूर्णपणे अर्थ बदललेला असतो. म्हणजे एखादा रागीट माणूस एखादा काही संवाद बोलत असेल तर तो इकडे मराठीमध्ये बोलताना त्याचा वेगळाच रोख निर्माण होतो ते. आणि त्यावेळेला बऱ्याचदा असे म्हटलं जातं, म्हणजे बऱ्याचशा ऑनलाईन याच्यामध्ये फेसबुक किंवा मुलं हे करतात की जुरासिक पार्क जो होता तो इंग्लिशमध्ये एकदम हॉरर वाटत होता पण मराठीत एकदम कॉमेडी वाटत होता. सो त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा भाषा बदलतात किंवा काय म्हणू एक मशीन आउटपुट असतो, भाषेचा मशीन मधून आउटपुट झालेला असतो, तर त्या ठिकाणी ते विनोदनिर्मिती म्हणा किंवा त्याचा पूर्ण कॉन्टेक्स्ट चेंज होतं. तेच मीडियाशी धरून आता बोलूया. सरांनी विषय काढलाच आहे फिल्म्सचा, तर आपण आता तुम्ही पुण्याचे आहात म्हणून खास विचारते, सवाई गंधर्व मध्ये बसून जो आनंद मिळतो तो एआय आपल्याला कधीच देऊ शकणार नाही. तर त्या दृष्टीने नाटक, सिनेमा आणि हे आपले सगळे महोत्सव ते आपण कसे साजरे करू? मला असं वाटतं की जिथे अनेक माणसं एकत्र येतात आणि काहीतरी आनंदाचं करतात त्या गोष्टी कधीच रिप्लेस होणार नाही. नाटकं म्हणू आपण, मैफिली म्हणू, सामने, कुठली तरी स्पर्धा किंवा शाळांमधले कार्यक्रम, हा जो वेगळा एक आनंद असतो माणसाच्या आयुष्यातला, किंवा अगदी कुटुंबियांनी एकत्र भेटणं, मित्रमैत्रिणींनी भेटणं, हे कायम टिकून राहील. याला एआय हा पर्याय असू शकत नाही. काही माणसं आता ती जपानमध्ये होतं म्हणजे की ती रॉबॉटशीच लग्न करतात, पण हे आता त्यांच्या लोकसंख्येचे वगैरे ते परिणाम आहेत. आपल्याकडे असं होण्याची मला अजिबात शक्यता वाटत नाही. पण बाकीच्या अनेक बाबतीत एआय मात्र म्हणजे जिथे माणसाचा माणसाशी फारसा संबंध येत नाही अशा अनेक गोष्टींमध्ये एआय खूप वाढेल. आता हे वेगवेगळे क्षेत्र आहेत, म्हणजे आपण म्हणू एक करमणूक, आपण फिल्म इंडस्ट्री आहे किंवा बाकीच्या ठिकाणी हे एआय वापरलं जातं. आता आमची मुलं ज्या वेळेला पास आउट होतात तर तेव्हा बऱ्याचदा ग्रॅज्युएट झालेली असतात, फक्त ग्रॅज्युएशन आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट असतं. सो आता हे जे नवीन जग आहे, आधी जे मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी कम्प्युटर म्हटलं जातं की तुला कम्प्युटर आलं पाहिजे, वर्ड एक्सेल आलं पाहिजे किंवा कम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे तरच तुला जॉब मिळू शकतो. आता असं झालं की एआय तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. तर तुमच्या मते विद्यार्थ्यांना कोणते स्किल म्हणा किंवा कोणत्या प्रकारच्या गोष्टी किंवा आपण म्हणून जसं अनालिटिकल माइंड असलं पाहिजे, अशा पद्धत अजून काय त्यांच्याकडून असलं पाहिजे की जेणेकरून ते आता रिअल वर्ल्ड मध्ये जातील, ते स्किलफुल असतील, कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही काय त्यांना सजेस्ट कराल, काय त्यांनी करून ठेवायचं अंडर ग्रॅज्युएट असताना? 2 गोष्टी. जर का तुम्ही मूळ संगणक क्षेत्रामध्येच करिअर तुम्हाला करायचे असेल, म्हणजे कम्प्युटर सायन्स, IT, BCA, BSc कम्प्युटर सायन्स, त्या मुलांनी एआय मधल्या थोड्याशा डीप पातळीवर गेलं पाहिजे. म्हणजे एआय मधल्याच गोष्टी शिकणं, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, त्यातले वेगवेगळे अल्गोरिथम्स ते प्रत्यक्ष करून बघणं, त्यातनं सोल्युशन्स कशी तयार करायची, आणि इतर जे सगळे नॉन IT वाले आहेत तर त्यांनी त्यांच्या क्षेत्राला पूरक असलेली एआय टूल्स कुठली आणि ती कशी वापरायची. म्हणजे आता उदाहरणार्थ कॉमर्सवाला विद्यार्थी, आतापर्यंत म्हटलं जायचं की टॅली पण शिकून घ्यावा, टॅली पुरेसं नाहीये, तर कॉमर्समध्ये म्हणजे बँकांमध्ये, कंपन्यांमध्ये एआय कसं वापरतात, ऑटोमेशन कसं होतं, हे पण आता त्यांनी शिकलं पाहिजे. अच्छा,
ओके. त्याचप्रमाणे समजा आता कॉलेजमध्ये आम्हाला अवेअरनेस आणायचा आहे, AI बद्दल माहिती द्यायची आहे, म्हणजे आमच्या शिक्षकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा. तर तुमच्या मते असे काही प्रोग्राम्स काही किंवा software आहे. ऍक्टिव्हिटी किंवा काय प्रकारे करू शकतो की जेणेकरून आम्ही त्यांना प्रोत्साहन करू की AI बद्दल एस्पेशली फॉर टीचर आणि एस्पेशली फॉर स्टुडंट कोणते ट्रेनिंग प्रोग्राम, वर्कशॉप वगैरे काय कसं करता येईल याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. एक सोपा मार्ग म्हणजे मला वाटतं जसे पूर्वी असायचे वेगवेगळे क्लब्स असायचे तसं अच्छा. समजा एक AI क्लब तयार हम्म. केला तर नक्कीच काही उत्साही विद्यार्थी असतात ते म्हणतात की आम्ही काहीतरी नवीन वाचलंय किंवा याच्याबद्दल आम्ही काहीतरी केलंय, आम्हाला दाखवायचं आहे. ओके. असे लाईक माइंडेड लोक एकत्र आली आणि थोडं शिक्षकांनी त्याच्यात रस घेऊन ते पुढे नेलं तर अशी ऍक्टिव्हिटी चालू शकते. म्हणजे सुरुवातीला महिन्यातनं एकदा, ओके. वाढलं तर आठवड्यातनं एकदा, अच्छा. आणि काहीतरी क्रिएटिव्ह त्यातनं म्हणजे शिक्षकांना पण एक ग्रुप बनवता येईल की AI वापरून काही लेक्चर्स किंवा वर्कशॉप किंवा काही पेपर रिसर्च वगैरे काही करता येईल, त्या पद्धतीने त्यांना करता येईल. मग ठीक आहे, आता हे आपला सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि सगळं इन जनरल झालं. तुमच्या दृष्टिकोनातून मला काही प्रश्न विचारायचे, म्हणजे पुढच्या 5 वर्षाच्या हिशोबाने आपण जसं म्हणतो की पुढे जग कसं बदलेल, तर त्या अनुषंगाने आमचं म्हणजे स्पेशली अकॅडमिक सेक्टरचं अभ्यासक्रम कसा होईल किंवा त्यांची शिकवण्याची शिक्षण पद्धत पद्धत, हा. किंवा त्यांचं काही मूल्यांकन, परीक्षा कंडक्ट करणं, त्याच्यानंतर त्याचं अनालिसिस करणं, याच्यामध्ये पुढचे 5 वर्ष किंवा 10 वर्षात काय बदल होतील, कसे तुम्ही बघता, काय बघता तुम्ही त्याच्यामध्ये? 5 वर्षात काय होईल सांगणं अवघड आहे, पण साधारण मला वाटतं 10 वर्षांनंतर निश्चितपणे याच्यामध्ये खूप बदल झालेले असतील. म्हणजे आता जे आपण लॉंग टर्म ओरिएंटेड कोर्सेस म्हणतो, 4 वर्ष, 3 वर्ष किंवा 3+2, याच्यामध्ये खूप बदल होण्याची शक्यता आहे. ओके. म्हणजे अच्छा. जास्त करून एखादा वर्षाचा डिप्लोमा करून बाहेर पड अच्छा. किंवा पाहिजे तर आता मला वाटतं ते NEP मध्ये ती एक चांगली गोष्ट आली हो, आहे हो. की 2 वर्षांचा कोर्स करून 1 वर्ष सर्टिफिकेट, 2 वर्ष डिप्लोमा, 1 3 वर्ष, वर्ष 2, डिग्री, 3, 4 वर्ष. अशा गोष्टी खूप वाढतील. अच्छा. कारण एम्प्लॉयबिलिटीला भयंकर महत्व येईल. ओके. आणि उलट जो माणूस शिकत बसतो हो. त्याला अकॅडमिक्स मध्ये जायचं असेल तर ठीक आहे, पण नाहीतर त्या डिग्रीला काहीच किंमत राहणार नाही. कारण कंपन्यांना सुद्धा कमी पगार देऊन कमी शिकलेले लोक मिळत असतील आणि ते पटापट तिथे ट्रेन होत असतील किंवा ते इतर ट्रेनिंग घेऊन आलेले असतील तर ते त्यांना केव्हाही जास्त लागतील. असा एक मोठा बदल होईल. अभ्यासक्रम आपल्याकडचे, निदान मी कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत म्हणतो, माझ्या मर्यादित अनुभवातनं भयंकर थिअरॉटिकल आहेत. अच्छा. ते सगळे बदलून जगात Practical. काय लागतं हे खूप आणावं लागेल. बरोबर आहे. आणि एक प्रकारचं म्हणजे आता ही सगळी व्यवस्थाच अशी आहे की शिक्षक त्या वेगाने कसे शिकतील, कारण इतके बदल त्यांना झेपत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे एवढे सगळे अभ्यासक्रम सतत बदलायचे, त्याची खूप मोठी प्रोसेस असते, मला कल्पना आहे. बरोबर. म्हणजे ते सगळं कसं होईल, विद्यापीठाला ते मान्य होईल का, पण हे सगळे बदल खूप मोठ्या प्रमाणावर केल्याशिवाय नाहीतर त्या शिक्षणाला काही अर्थ होणार नाही. म्हणजे नुसतेच मोठमोठे कॉलेजेस किंवा विद्यापीठं काढून मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स करून आता हे साधणार नाही. बरं. प्रत्यक्ष तुम्ही काय आउटपुट देता याला खूप महत्व येईल. ओके. बरं. अगदीच मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते आणि मग आपण सांगता करूया. म्हणजे आता विषय असं तुम्ही विचारताय हा, मी एक फक्त हा, विचारतो. बरं. नाही, तुमची पुस्तकं हा. कम्प्युटरवरती आहेच, पण मी काही पुस्तकं बघितली इन्व्हेस्टमेंट वरती आहे, ट्रेडिंग वरती आहे. सो तिकडे तुमचा इंटरेस्ट कसा निर्माण झाला, म्हणजे तिकडे कसं काय तुम्ही गेलात? बरेचदा एका विषयातनं दुसरा विषय असा होता. अच्छा. म्हणजे जेव्हा 2008 साली आर्थिक महामंदी आली हो. त्यावेळी ती महामंदी का आली असा माझ्या मनात विचार होता आणि कुठेच काही त्याचं स्पष्टीकरण मिळेना. ओके. मग खूप त्याच्याविषयी मी वाचलं वगैरे, असं करून मग मी महामंदीविषयी एक पुस्तक लिहिलं अच्छा. छोटं, मला जसं समजलं तसं. मग त्यावेळेला मला असं वाटलं की अरे हा विषय खूप छोटा झाला, पूर्ण पैशाचा इतिहास काय असेल, म्हणून मग पैसा नावाचं पुस्तक. हो, करेक्ट. मग त्या दरम्यान वॉरन बफेटची ओळख झाली, ओळख म्हणजे लिखाणातनं, मग त्यांच्याविषयी पुस्तक लिहिलं. असं ते एकातनं एक निघायचं. कारण की त्यांचं ओळख फक्त IT लेखक right, नसून बऱ्याचशे त्यांचे फायनान्स आणि ट्रेडिंगच्या याच्यावरती सुद्धा पुस्तक आहे. त्यामुळे मला तो उत्सुकता होती तुम्हाला विचार. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारते, मग आपण सांगता करूया की हे आता भारत महासत्ता होणार आहे याकडे आपण वाटचाल करतोय, तर एकंदरीत आता वैश्विक, आपण महाविद्यालय स्तरावर सगळ्यांनी प्रश्न विचारले, वैश्विक स्तरावर भारत कुठे असेल त्याविषयी थोडंसं, कारण आपली बरीचशी मुलं फॉरेन कंट्रीज मध्ये जाऊन तिथलं सगळं पाहता आहात, तर त्यांनी भारतात राहावं आणि भारताचं महासत्ता होण्याकडे पाठिंबा द्यावा असा थोडा विचार आहे का? खरं सांगायचं तर वस्तुस्थिती म्हणजे AI-च्या स्पर्धेमध्ये आपण आता तरी खूप मागे आहोत. म्हणजे जर का आपण काही साध्या देशांची तुलना केली तर आपण त्यांच्या बरोबर आहोत, पण जे खरोखर आघाडीवर आहेत म्हणजे अमेरिका, चीन खास करून, या दोघांच्या आपण कित्येक म्हणजे प्रकाश वर्ष मागे आहोत AI मध्ये. आणि तिथे समजा जायचं असेल तर विलक्षण वेगाने या सगळ्या गोष्टींवर काम केलं पाहिजे आणि खूप पुढे गेलं पाहिजे.
याचं कारण असं होणार आहे की ह्या दोन देशांची समजा AI वर मोनोपोली झाली, म्हणजे जे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात की AI साठी लागणाऱ्या हार्डवेअर आणि चिप्स पासून ते AI प्रत्यक्ष त्याचं सॉफ्टवेअर, हे सगळं याची मालकी या दोन देशांकडे आली तर ते इतर जगाशी कसे वागतील हा मोठा प्रश्न आहे. आणि मग त्याच्यातनं वेगवेगळे करार वगैरे जे काय होईल तो प्रश्न आहे. अलीकडे भारतीय लोकांनी अमेरिकेत जायचं प्रमाण तसं तुलनेने कमी झालंय आणि ट्रम्प सरकारमध्ये जे निर्बंध आलेत त्यामुळे ते अवघड होत चाललंय. एका दृष्टीने मला हे बरंही वाटतं. त्याचं कारण असं की आपली बुद्धिमत्ता आपणच वापरतो. हो, आणि दुसरीकडे खरोखर ज्यांची योग्यता आहे तेच लोक आता जातील. म्हणजे असं म्हणू नये, पण आता जे लोक गेले त्यातले किती लोक तिथे खरोखर जायच्या पात्रतेचे होते हाही प्रश्न होता. म्हणजे कोणीही आपलं पैसे आहेत म्हणून कुठल्या तरी विद्यापीठात ऍडमिशन घ्यायची असं खूप चाललेलं होतं. त्या अर्थाने ते बरं आहे. पण मग त्याचा दुर्दैवी भाग असा आहे की त्यांना अमेरिका कशी तरी ऍब्सॉर्ब करत होती, ती करत नसेल तर भारतात त्यांचं काय होणार, असा एक वेगळा प्रश्न आहे. अच्छा, नक्कीच सर, खूप छान. म्हणजे थोडक्यात आपण बऱ्याचशा विषयांचा धांडोळा घेतला आणि तुमच्या व्याख्यानमालेतनं सुद्धा उद्बोधक ठरली. आज बऱ्याच श्रोत्यांना त्याचा खूपच फायदा झाला असं मी म्हणेन. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या आचार्य 90 FM रेडिओ स्टेशनवर सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आज आपण अतुल कहाते सर यांच्याकडून AI विषयी बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत मंगेश घोडके सर यांनीही आपल्याला सहकार्य केलं. तसंच ज्योती रोटे मॅडम यांनी सरांना आमंत्रित केलं आणि त्यांचा परिचय त्यांच्यामुळे झाला, तर त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि पुन्हा एका नवीन वक्त्यांसह पुढील कार्यक्रमात भेटूया. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य